1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। आता आपण 10-12 पाकळ्या लसूण व आलं हे आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। हे आपण मिक्सरला आता पेस्ट करून घेतलेले आहे। मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत, तेही स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत बारीक। तसेच आपण हे 3 कांदे घेतलेले आहेत व तेही आपण बारीक कट करून घेतलेले आहेत। कोथिंबीरही आपण अर्धा वाटी कट करून घेतलेली आहे। आता आपण अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, ते 4-5 वेळा धुवून घेतलेले आहे व त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे। तसेच आपण 1 चमचा धने पावडर, पाव चमचा आपण त्यामध्ये जिरे पावडर, तसेच अर्धा चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, तसेच आपण अर्धा चमचा आले पेस्ट घातलेली आहे व अर्धा वाटी आपण त्यामध्ये दही घालून घेणार आहोत व आपण ही सर्व मसाले आहेत ते आपण चिकनला छानपैकी लावून घेणार आहोत आणि हे अर्धा तास आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आपण आता 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, तसेच आपण तेही छान धुवून भिजत ठेवलेले आहेत अर्धा तासासाठी। आता आपण खडा मसाला घेतलेला आहे, 2 तमालपत्री, दालचिनीचे 2 तुकडे, काळी मिरी 4 लवंगा, तसेच 1 वेलची मसाला, तसेच साधे वेलची 4-5 घेतलेले आहेत। आता आपला हा खडा मसाला झालेला आहे। आपण तूप 2 चमचे व तेल 2 चमचे गरम करून घेतलेलं आहे, ते तापल्यावरती आपण त्यामध्ये खडा मसाला घालून घेतलेला आहे। तो छान परतून घेतल्यानंतर आपण बारीक कट करून घेतलेला कांदा आहे, तोही आपण आता छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत। आता ह्यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट ही अर्धा चमचा घालून घेणार आहोत। आता तीही आपण छान परतून घेणार आहोत। आता कांद्याला लालसर कलर आला की आपण त्यामध्ये बारीक कट करून ठेवलेले टोमॅटो तेही आपण घेणार आहोत व तेही छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत। आता हे छानपैकी झालेले आहेत भाजून। आता त्यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर घातलेले आहे, तसेच बिर्याणी मसाला 1 चमचा घातलेला आहे, तसेच थोडी पुन्हा काश्मीरी मिरची घालून घेतलेली आहे, ती आपण आवडीनुसार घालू शकतो। तसेच मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे व ते परतून आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं सर्व चिकन आहे तेही आपण 5 मिनिटांसाठी छानपैकी परतून घेणार आहोत। 5 मिनिटं झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। आता मी हे 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे व आपण आता त्यावरती झाकण ठेवून आपण ते शिजवून घेणार आहोत। आता हे आपण शिजवलेलं आहे चिकन, हे आपलं चिकन शिजून झालेलं आहे। आपण पाहू शकतो त्याला ग्रेव्ही छान आलेली आहे आणि वासही छान येतोय। आता त्यामध्ये आपण भिजवून ठेवलेला तांदूळ आहे तोही आपण त्यामध्ये घालून घेतला आहे, तोही 2 मिनिटं परतून घेतल्यावर आपण त्यामध्ये 2.5 वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत व ते छान मिक्स करून घेणार आहोत व त्यामध्ये आपण चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेले आहे। मीठ आता आपण पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे व त्यावरती आपण झाकण ठेवून आता हा आपण भात शिजवून घेणार आहोत। हे आपला भात शिजवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर वास येतो आणि तांदूळ कसा अखंड छान झालेला आहे। ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे। वरून आपण कोथिंबीर घालून गार्निश करून घेतलेले। आता ही आपण सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे। खूप छान